एवढ्या दिवसाच्या मेहनतीवर पाणी फिरलेलं आहे, काय ते सांगते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये. हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळची तयारी वगैरे झालेली आहे बघा. म्हणजे झाडाला पाणी वगैरे तर काय आता घालच नाही, कारण सध्या ना भरपूर पाऊस आमच्यात चालू झालेला आहे. आता पावसाळाच लागलेला आहे तर थोडक्यात. तर बाहेरची जी काही कामं होती ना ती थोडंसं ती पाला पाचोळा ती झाडाचा काढून आलेली आहे. त्याच्यानंतर आता मला बनवायचं आहे किचनमध्ये दोडक्याचा रस्सा, त्याच्यानंतर भेंडीची भाजी, ही सगळं बनवायचं आहे. आणि हे बघा हे तुटलेलं आहे पूर्ण. म्हणजे काय झालंय माहिती का, इथं मी भांडी मांडत होते ना, इथून हे अशी भांडी घेऊन इथं भांडी मांडत होते त्यावेळेस ना ही आहे ना इथं कट जोडलेला होता. हे असं जोडलेलं होतं, तेच असं निघून पडलेलं आहे. आणि ही जर असं वरती वगैरे गेलतं बघा, पूर्ण असं वरती गेलतं. आता पूर्ण असं निघलेलं आहे, एकदम निघून गेले एकदम असं, म्हणजे काहीच राहिलं नाही याच्यामध्ये. आता हे बघा ही इकडं आणि हे बघा हे इथं. तर मग आता असं झालेलं आहे याचं. तर कसं आहे माहिती का, आपण एखादी गोष्ट जीवापाड जपली आणि त्याचा अचानकच काय तर म्हणजे असं थोडा प्रॉब्लेम झाला ना, तर आपल्याला खूप वाईट वाटते बघा. माझं ना विशेष करून आता तुम्हाला जर भरपूर दिवस जर तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल ना, तर तुम्हाला माहिती आहे की माझं जरा झाडाविषयी ना म्हणजे विशेषच असं थोडं म्हणजे मला म्हणजे असं हे आहे, झाडाविषयी थोडं मला आपुलकी आहे. कारण पहिल्यापासूनच ती मला झाडं लावायला पण जपायला पण आवडते. तर माझं कसं आहे, मी बाहेर पण दरवाजामध्ये भरपूर झाडं लावले, तर पण इथं ना घरामध्ये पण मी एक झाड लावली ना, तर याचं हे बघा भरपूर दिवस इतकं फ्रेश आणि इतकं टवटवीत मनी प्लांट आलेला आहे. परंतु इथून कट झाल्यामुळं ना ती आता काय मी काय करणार आहे, पण आता ह्याच्यातनं पण आपण सोल्युशन काढणार आहे मी. कारण हे जी कट झालेलं मनी प्लांट आहे ना इथून, म्हणजे असं ती तुटले थोडक्यात, त्याला कट मारते कातरीचा आणि त्याच्यानंतर ना त्याला दुसऱ्या कुंडीत फिट करते आणि किचनच्या तिथं कुठं तर साईडला लावून देते. आता कसं आहे माहिती का, जी होतंय ती चांगल्यासाठीच होते असं म्हणण्यातच खरं तर आपलं चांगलं आहे. कारण कसं आहे, प्रत्येक गोष्टीला ना आपण असं म्हणजे हे करू शकत नाही, अडवू शकत नाही. आता मला कधी असं माझ्या मनातच आलं नव्हतं की असं मी म्हणजे भांडी वगैरे लावताना पहिला असं ही मांडणीवर लावताना असं ही तुटेल वगैरे झाड म्हणून असं मला अजिबात वाटलं नव्हतं. कारण इथं इतकं म्हणजे असं जरा शो पण छान दिसायचं आणि किचनमध्ये फ्रेश वाटायचं, म्हणून मी इथं मांडणीला ह्याला लटकवले, नाही तर दुसऱ्या जागी मी ह्याला फिट केलं असतं. पण कसं आहे माहिती का, मला इथं आता इथं ना मी ही अशी चूक झाल्यामुळे जरा जपून वापरेल का. आता ही इथलं आहे ना, मी भरपूर असं मनी प्लांट काढणार आहे आणि इकडं साईडला लावून देते. जिकडं इकडं तुम्हाला दिसते ना एरिया इकडं समोर भरण्या वगैरे प्लॅस्टिकच्या मांडलेत, तिकडं हा मनी प्लांट मी आता म्हणजे एक दोरी लावून असं ॲडजस्ट करणार आहे. तिकडं दिसायला पण छान वाटेल आणि त्याची सुरक्षा पण होईल, असं पटकन तुटून वगैरे जाणार नाही. कारण कसं आहे, शेवटी ते झाड आहे थोडं म्हणजे जरी भरपूर असं वारं जरी त्याला लागलं ना, वारं कावदान आपलं सुटते ना, तरी सुद्धा ते बाहेरची झाडं तुटतात. मग घरातलं तर काय आपलं, आता माझं तर शेवटी त्याला भांड्यानं असं मी एकदम असं खेचले, भांड्याचं एकदम असं म्हणजे ताटच त्याला लागलेलं आहे, त्यामुळे ताटामुळे ते तुटून गेलेलं आहे ताट काढताना. तर असं जी गोष्ट व्हायची त्याला आपण अडवू शकत नाही. मला खूप वाईट वाटलं, पण कारण कसं आहे माहिती का, मी एकदम छोटं म्हणलं ना तर एक वितभर झाड होतं बघा. तुम्हाला खरं सांगते, तेव्हापासून मी मनी प्लांट लावलेला आहे. जवळजवळ एक 100 रुपयाला का काय तर असं मी काय तर प्राईज असेल त्यावेळेस विकत घेतलं होतं. आता आठवत पण नाही मला किती, म्हणजे 1.5 वर्ष झालं असेल. तर मग एवढं छान वाढलंय ते की असं बहुतेक जणांच्यात काय एवढं, मला सगळेजण म्हणतात तुमच्यात जसं आलंय ना मनी प्लांट तसं आम्ही लावलं तर पण आलं नाही. आता मग ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण माझ्यात एकदम छान आलं. तर पण असो, आता मी ह्याला व्यवस्थित सेटल करून घेणार आहे. तर आता इथं मी बनवत आहे बघा आपलं याची भाजी, दोडक्याची भाजी बनवायची चाललेली आहे. तर इथं टाकलेला आहे भरपूर असा कांदा, एक टोमॅटो, त्याच्यानंतर थोडंसं अद्रक लसूण पेस्ट, त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट, त्याच्यानंतर थोडंसं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर हे सगळं आहे ना असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मिक्स केलं की त्याच्यात रस्सा, थोडीसा रस्सा भाजी, म्हणजे आपलं म्हणतात ना एकदम सुक्क सुक्क नाही, तर थोडासा रस्सा ग्रेव्हीसारखा तसा रस्सा रस्सा बनवायचा होता. तर एक ग्लासभर पाणी ओतून घेतलेलं आहे, 1-1.5 ग्लास. तर शिजून बरोबर ओके मध्ये चौघांना पुरेल अशी भाजी, रस्सा भाजी होऊन जाईल याची. आणि त्याच्यानंतर ही भाजी वगैरे झाली की मग आता मला बनवायचं होतं बघा भेंडीची भाजी. तर मी कधी पण काय करते, भाजीला असं टाकलं ना की पटकन कधी पण भाजी अशी खळखळ उकळून घेत नाही. थोड्या वेळ गॅस आता बंद करून ठेवलेला आहे कोथिंबीर टाकून, कारण आता कट तो ठेवणार आहे आणि नंतर गॅस चालू करते. हे पहिल्यापासूनच मला सवय लागलेली आहे. तर त्याच्यानंतर आता भेंडीचं कट करायचं आहे माझ्याकडं, पण म्हणलं आता कसं आहे माहिती का, आता होतं हे कट करायचं म्हणजे तर ह्याच्यावरच करून घेते. ते नाही का एक नवीन निघालेलं काहीतरी आहे, ते आणलेलं आहे मी असं
कातरीसारखं असते आणि त्याने भेंडी कट होते छान. पण म्हणलं असू द्या, मला पहिल्यापासून अशी कट करायची, चाकून कट करायची सवय आहे. तर मग इथंच करून घेतलेलं आहे मी कट वगैरे. आणि भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. नाहीतर काय होते माहिती आहे का, भेंडी थोडी जर ओली असली ना तर मग चिकट चिकट लागते आणि व्यवस्थित टेस्ट पण येत नाही त्याला. तर सगळी भेंडी वगैरे चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी सगळी तयारी इथं मी करून घेतलेली आहे. तयारी म्हणजे काय, ठेचून घेतलेलं लसूण, 2 कांदे, त्याच्यानंतर असं कढीपत्ता, सगळं सामान घेऊन सगळी तयारी करून ठेवलेली आहे. एका साईडला पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि पीठ ना थोडंसं अगदी सगळ्या कामाच्या अगोदर मळून ठेवते मी. सडा वगैरे टाकायच्या अगोदर, म्हणजे आता दरवाजात सडा वगैरे, पहिली माझी रुटीन कसं आहे, दरवाजात सडा ती मारायला जायची ना मी, तर पीठ मळून जायचे. तर आता सध्या पावसा लागल्यामुळे तसं काही नाही, त्यामुळे पीठ भिजलं ना, भिजायला उशीर लागतोय पीठ भिजायला. तर मग मी काय करते, तो पहिल्यांदा भाज्या करून घेतलीत आणि मग नंतर चपात्या करते, कारण ते भिजून पण निघेल. तर आता इथं कांदा चांगला आपला लालसर असा सोनेरी कलर असतो, मस्त असा तळून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यात टाकलेला आहे थोडासा कढीपत्ता, थोडीशी हळद आणि थोडीशी धना पावडर टाकलेली आहे. आणि सगळं ना असं व्यवस्थित तळून झालं. आणि कधी पण भेंडीची भाजी म्हणलं, भेंडीची भाजी आणि किंवा आपलं हे जरा थोड्या सुक्या भाज्या म्हणलं ना, तर मग त्याला कसं कांदा टाकला की छान लागतं एकदम. आणि टिफिनसाठी ना कधी पण मी अशा म्हणजे सुक्या भाजीच बनवतो ना आपण, तर मग त्यामध्ये थोडासा कांदा जास्त वापरायचा आणि जास्त भाज्या शिजवायच्या नाही, छान लागते बघा. भेंडी शक्यतो गवारी वगैरे ह्या भाज्या आहेत ना, जास्त म्हणजे एवढं शिजवलेलं आमच्यात आवडत नाही, त्यामुळं थोडंसं शिजवून घेतलेला असं म्हणजे कच्चापणा जास्त शिजवून घेते. काय काय जण एकदमच असे मऊ करतात ना, तसे आमच्यात आवडत नाही. तर त्याच्यानंतर शेंगदाण्याचा, आणि भेंडीची भाजी म्हणली की आमच्यात ना शेंगदाण्याचा कूट भरपूर लागतो, त्यामुळे सगळं शेंगदाण्याचा भरपूर असा कूट टाकलेला आहे. त्याच्यानंतर कूट वगैरे पण थोडासा मी भाजून घेते भेंडीसोबत. आणि त्याच्यानंतर मग, आणि भेंडीवर ना कधीच ताट वगैरे झाकायचं नाही, नाहीतर त्याला ऑटोमॅटिकच त्या वाफेचं पाणी होऊन भेंडी चिकट होते. तर त्याच्यानंतर इथे स्वयंपाकाची टोटल तयारी झालेली होती, सकाळचं सगळं आवरून झालं होतं. इकडं बघा काय चाललंय, इकडं चाललेलं आहे शाळेला जायची तयारी. तर पोरं वगैरे आता शाळेत गेलेले आहेत आणि सकाळचं सगळं रुटीन झालेलं आहे. तर आता हे जे व्हिडिओ आहे ना, ती मी संध्याकाळी घेतलेलं आहे. बाहेर निवांत फिरत आले होते ना संध्याकाळी 6 वाजता. पोरं आमची म्हणजे शाळेतून लेट येतात, तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरून मी निवांत जेव्हा इथं बाहेर बसत असते बघा घराच्या साईडला, एक रिलॅक्स आणि एकदम माइंड असं फ्रेश होतं एकदम. तर आमचे ह्यांना म्हणलं चला थोड्याशा शेवगाच्या शेंगा काढा तुम्ही, उद्याच्या भाजीची माझी सोय. आपलं कसं असते माहिती का लेडीजचं, आपण कुठे गेलं ना आपल्याला म्हणजे आपल्या माइंडमध्ये सारखं स्वयंपाकाचं हे तेच विचार असतात. तर म्हणलं उद्याचं आपलं म्हणजे आपण जेवढं आपल्या बाबतीत विचार करू ना तेवढंच आपलं भलं, माझं असं असते. तर मग ते कसं आहे, ह्यांना म्हणलं आता तुम्ही बसू नका, हे पहिलं मला काढून द्या, कारण संध्याकाळ झाली ना तर असं मग झाडाचं कुठलं फळ वगैरे काढू नये असं म्हणतात. त्यामुळे त्यांना मग एक 4-5 शेवग्याच्या शेंगा काढायला लावल्यात. बाकीच्या इतक्या वर आहेत, अजिबात निघणार नाहीत. तर अशा ना फ्रेश वातावरणात ना फिरायला संध्याकाळ पण मस्त वाटते बघा. तर चहा वगैरे झाला होता, स्वयंपाक पण संध्याकाळचा बनवून ठेवते आणि मग नंतर मी रिलॅक्समध्ये असं फिरते. आणि नंतर मग जायचं घरी आणि जेवण वगैरे करायचं. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळची काही भाजी असेल तर त्याचं रुटीन. तर असा होता बघा आजचा पूर्ण दिवस. तर भेट